जनसुरक्षा विधेयकाविरोधात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांसह विविध सामाजिक संघटनांचा भव्य मोर्चा। महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयक 2025 हे घटनाविरोधी आणि लोकशाहीस बाधक आहे। जनतेच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणार आहे। हे विधेयक रद्द करावं या मागणीसाठी राज्यभर व्यापक लढा उभारण्याचा निर्धार महाविकास आघाडीतील घटक पक्ष तसेच भाकप, माकप, शेकाप, सकप, लाल निशाण पक्षासह विविध डाव्या व लोकशाहीवादी पक्ष संघटनांनी केला आहे। त्या पार्श्वभूमीवर आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा निघाला। यावेळी या जनसुरक्षा कायद्याविरोधात निदर्शने करण्यात आली। यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस जयंत पाटील, भारत जोडो अभियानाच्या उल्का महाजन, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, शेकाप महाराष्ट्र राज्य महिला आघाडी प्रमुख मानसीताई म्हात्रे, शेकाप रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, सुरेश खैरे, काँग्रेस नेत्या मंदा म्हात्रे यांसह विविध जनसंघटना व कामगार संघटना सहभागी झाल्या होत्या। हा मोर्चा शेतकरी भवन येथून जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग या मार्गे काढण्यात आला। निवडणुकीच्या आधीचे शेवटचं अधिवेशन झालं। त्या अधिवेशनामध्ये विधेयक आणलं। खालच्या सभागृहामध्ये हे विधेयक पास करण्यात आलं गोंधळामध्ये। 8 दिवस सतत सभागृह बंद होतं। त्यावेळेला हे विधेयक या ठिकाणी आलं। दोन्ही सभागृह त्यावेळेला स्थगित होते, पण कामगार नेते जे सभागृहामध्ये वरच्या होते त्यांनी आम्ही सर्वांनी पुढाकार घेऊन बहिष्कार टाकला असताना आम्ही हाऊस मध्ये गेलो। त्याच्यामध्ये भाई जगताप होते, शशिकांत शिंदे होते, सचिन आयर होते, मी होतो। या 5-6 लोकांनी हे विधेयक आम्ही थांबून धरलो, थोपून धरलो। कारण का? त्यावेळेला वरच्या हाऊस मध्ये सत्ताधारी पक्षाची मेजॉरिटी नव्हती आणि म्हणून हे विधेयक त्यांना मागे घ्यायला लागले। आणि म्हणून यावेळेला पहिल्यांदाच हे विधेयक आणलं। त्यावेळेला पार्लमेंटमध्ये विधेयक नव्हतं, पण या ठिकाणी पार्लमेंटमध्ये विधेयक आणून खालच्या सभागृहात सुद्धा हे विधेयक आणण्याचं कामकाज सांप्रतचे राज्यकर्ते करतायत। आणि म्हणून या विधेयकाला मी उल्काताईंना धन्यवाद देईन। त्यांनी मला फोन केला 8 दिवसापूर्वी, पण या मोर्चाचं आणि या सगळ्या आंदोलनाचं श्रेय मी उल्काताईंना देतो। त्यांनी मोठ्या प्रमाणात सगळ्यांना सांगितलं, कारण मोर्चा असला तर आम्हाला सवय झाली की 10-15 हजार 20,000 लोक असल्याशिवाय मोर्चा नाही, पण उल्काताईंचा तसं नाही। उल्काताई 10 असले तरी उल्काताई मोर्चा काढतात। म्हणून मी सांगितलं की या ठिकाणी आम्ही येतो, मी स्वतः येतो। त्यांना म्हटलं मी येणार नाही, मी बाहेर गावी गेलो होतो, पण उल्काताईला घाबरून मी आज आलो। कारण कार्यकर्त्यांनी किंवा नेत्यांनी एखादी गोष्ट ठरवली तर सर्वांनी आपण एकत्र येऊन त्यांची हिंमत, तो आवाज आपण वाढवला पाहिजे। आणि म्हणून मी या ठिकाणी जास्त बोलणार नाहीये, पण 2 गोष्टी आहेत। हे विधेयक कसं आहे ते, या विधेयकामध्ये तुम्हाला कुठलीही गोष्ट या ठिकाणी आंदोलनाच्या रूपेने करता येणार नाही। आम्ही त्यावेळेला मी हाऊस मध्ये बोललो, समोरच्या पत्रकारांनी त्यावेळेला काढलं, ते सगळं माझं भाषण दिलं होतं। हे जे कायदे बनवलेले आहेत, संविधान झाल्यानंतर कायदे बनवलेले आहेत, ते लढून लढून आम्ही बनवले आहेत। कामगारांनी अनेक वेळा लढाया केल्या, मोर्चे काढले, जेलमध्ये गेले, किंबहुना काही हुतात्मे झाले, काही काही रक्त सांडलं। हे कायदे असे नुसते झालेले नाहीये। कायदे करायला या देशातला कष्टकरी कामगार यांनी पुढाकार घेऊन खऱ्या अर्थानं कामगारच्या हिताचे आणि त्यांना हक्क देण्याचं काम या ठिकाणी लढून हे कायदे बनवायला लागले। त्यावेळेला काँग्रेसची एकमुखी सत्ता होती, विरोधी पक्षाचे 10% सुद्धा लोकसभेत किंवा विधानसभेत मेंबर नव्हते, तरी लढ्याची ताकद एवढी होती की सरकारला नमाल लागत होतं। आणि म्हणून या ठिकाणी एक गृहीत धरता, म्हणजे हे मनुवादी जे लोक आहेत ते सुंदर नाव देण्यामध्ये एकदम पटाईत आहे। नाव सोनूबाई ठीक आहे, त्याने कसं दिलेलं आहे, अर्बन नक्षल। मग कोणी अर्बन नक्षल ठरू शकतो। आता नक्षलवादी आहेत ते बिचारे आदिवासी वगैरे आहेत, मी त्यांचं समर्थन करत नाहीये। त्यांची एक बाजू जे ते याने
आक्रमकरित्यानं हत्याराने लढतात त्याला आमचा विरोध आहे. आणि म्हणून या ठिकाणी त्यांचं समर्थन न करता उद्या अर्बन नक्षल म्हणजे मानतात मुलकाताईला जेलमध्येच बसायला लागेल, नंदाताईचं रोजचं आंदोलन असतं तिला जेलमध्येच बसावं लागेल, ही परिस्थिती आहे. ही हसण्यासारखी गोष्ट नाही. उद्या हे विधेयक पास झालं तर असा मोर्चा काढण्याचा अधिकार आपल्याला राहणार नाहीये. आपल्याला या ठिकाणी ज्या पद्धतीचे कायदे आहेत ते बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे केले ते ज्या ठिकाणी अपुरे होते ते कायदे पुन्हा आपण दुरुस्त करून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये बदल केलेला आणि कामगारांच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी ते कायदे आपण त्या ठिकाणी तयार केलेले आहेत. मित्र, ही लढाई संपणार नाहीये. जून महिन्यामध्ये पुन्हा आपल्या रस्त्यावर यावं लागेल आणि मोठ्या संख्येनं आपल्याला त्यासाठी विरोध करावा लागेल. आज प्राथमिक स्वरूपाचं जे उल्काताईने सांगितली ती खरी गोष्ट आहे. ही प्राथमिक स्वरूपाच्या आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. या ठिकाणी मागावून आपल्याला मोठ्या संख्येने येऊन रस्त्यावर यावं लागेल. आणि हे जे कायदे करतायत, मी तरुण मित्रांना सांगेन नेटवर जाऊन हे कायदे बघा किती भयानक आहेत. कोणालाही तुम्ही अटक करू शकता आणि या ठिकाणी जो विरोधी पक्षाचा आहे त्याला 100% या ठिकाणी संविधानाने आम्हाला जे अधिकार दिलेले आहेत आमच्याबद्दल आम्ही जे काही राग असेल जो राज्यकर्ते असतात त्याच्या विरोधात बोलण्याचं किंवा ते कायदे जर जनतेच्या अहिताचे असतील तर त्याच्यावर प्रामुख्यानं विरोध करण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानामध्ये दिलेला आहे. तो कायदाच बदलण्याचं काम या ठिकाणी केंद्र आणि राज्य सरकार करत आहे. राज्य सरकारने याच्या आधी गेल्या 24च्या जे सरकारची मुदत संपल्यानंतर जे शेवटच्या अधिवेशनामध्ये जे विधेयक आणलं होतं त्याला आम्ही विरोध करणारे सदस्य त्या ठिकाणी होतो. की सचिन नायर असेल, भाई जगताप असेल, शशिकांत शिंदे असतील, हे आक्रमक कामगार नेते याने आम्ही कडाडून विरोध करून ते विधेयक आम्ही सरकारकडे मागे पाठवलं होतं. परंतु आज या ठिकाणी जी अपेक्षेपेक्षा जास्त त्या ठिकाणी मेजॉरिटी आल्यामुळे आज सांप्रतचं सरकार हे त्यांच्या व्यक्तिगत जे धोरण आहे त्यांचा जो विचार आहे त्याची 100% अंमलबजावणी करण्याचं काम सध्या सुरू आहे. त्याच्यामध्ये हे जे विधेयक आलेलं आहे या विधेयकाने जनतेला जो अधिकार याच्यामध्ये बाबासाहेबांनी दिला तो अधिकार अपुरा पडला. ज्यावेळेला त्याला वाटलं की हे अपुरा आहे की कामगारांच्या हितासाठी हे बरोबर होत नाही त्याच्यामध्ये वेळोवेळी आंदोलनं करून आमच्या आधीच्या नेत्यांनी त्याच्यामध्ये बदल केला. नुसता बदल केला नाही तर ते कायदे बदलायला लावले आणि त्यासाठी सापडचे त्यावेळचे आमचे सगळे नेते आणि त्यावेळी असलेले आमचे आक्रमक नेते त्यांनी त्यावेळेला या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला होता आणि ते बदलायला लावले होते. तेव्हा थम्पिंग काँग्रेसची मेजॉरिटी होती. काँग्रेसचं सर्व राज्यामध्ये आणि सर्व देशात त्यांची सत्ता होती. पण जनतेच्या ताकदीवर आणि जनतेच्या विरोधावर त्यावेळच्या राज्यकर्त्यांना ते बदलावे लागेल, त्याच्यात सुधारणा करावी लागली. ते सगळं आज पुन्हा त्याची पुनरावृत्ती होते. नुसतं तेवढंच नाही, अर्बन नक्षलवादासारखा भयानक कायदा जो आणीबाणीमध्ये पण आणला होता त्याच्यापेक्षाही भयानक कायदा त्याच्यावर दाद मागण्याचा अधिकार 3 वर्षांनी तयार करण्याच्या या विधेयकामध्ये आहे. कारण या विधेयकामध्ये हाऊसमध्ये मी जवळजवळ 1-1.5 तास बोललो होतो आणि 2-3 वेळा आम्ही त्या विधेयकाला कडाडून विरोध केला होता. मला वाटतं हे विधेयक आज या ठिकाणी ही कर्मभूमी आहे बाबासाहेबांची, नाना पाटलांची, नाना टिपणीसांची. ही या रायगडमध्ये मगाशी उल्काताईने सांगितलं या ठिकाणी जे संविधान आहे हे संविधानामध्ये ज्या ठिकाणी जो अंतर्भूत केलेला आहे लढ्याचा भाग ते बाबासाहेबांची कर्मभूमी आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी संविधानाला कोण धक्का लावेल, जनतेच्या हितासाठी वेगवेगळे कायदे करून त्याला गोंडस नाव देऊन जर करायला लागेल त्याला आमचा विरोध होईल. आम्ही आजचा आंदोलन हे प्राकृतिक स्वरूपात केलेलं आहे असं मला वाटतं. याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्हाला करावं लागेल. ज्या वेळेला विधानसभा सुरू होईल, लोकसभा सुरू होईल त्यावेळेला आम्ही निश्चितपणे वेगळं आक्रमक आणि रायगड स्टाईलमध्ये आम्ही आंदोलन करू एवढंच सांगतो. आजचा मोर्चा जसा रायगड जिल्ह्यामध्ये निघाला आहे तसाच महाराष्ट्रभर 75 ठिकाणी हे आंदोलन होतं. कारण हा कायदाच इतका भयंकर आहे
आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासात इतका काळा कायदा कोणत्याही सरकारने आणला नव्हता. या सरकारने आणला कारण ते घाबरले निडर निशस्त्र सामान्य नागरिकांना, सामाजिक कार्यकर्त्यांना आणि जनसंघटनांना, आणि त्यामुळे त्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी हा कायदा आणलाय की तुम्ही सरकारच्यावर टीका करू शकत नाही, सरकारी यंत्रणांबद्दल अविश्वास पसरवू शकत नाही. पण लोकशाहीचा आत्मा आहे सरकारी धोरणाची चिकित्सा करणं, सरकारला जाब विचारणं, हा आम्हाला डॉक्टर बाबासाहेबांनी आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे. त्या अधिकाराच्या आडवा येणारा हा कायदा आम्ही परतवून लावल्याशिवाय राहणार नाही. आज जनआंदोलन आहे, उद्या कायदेशीर मार्ग अवलंबायला लागला तरी पण आम्ही तो लावू. आणि महाराष्ट्रामध्ये संतांनी रुजवलेला विचार आहे विद्रोहाचा, बंडाचा. त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेला सवाल करणं आणि बंड करणं, विद्रोह करणं हा संतांचा वारसा, छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आम्ही इथे जपल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या दिशेतच आमचं पाऊल चालू राहील. आम्हाला अर्बन नक्षल ठरवलं तरीही लढायला आम्ही तयार. क्या कहेंगे जनसुरक्षा